नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण सर्व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र जनतेचे कैवारी एकनाथराव शिंदे साहेब यांचे शिवसैनिक आहोत। त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्या स्वतःवर कधीही अन्याय सहन करून घेऊ नका व दुसऱ्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहा। केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब, मी स्वतः संजय रायमुलकर व आपलं महायुतीचं सरकार मेहकर मतदारसंघातील मायबाप जनतेच्या व आपल्या शिवसैनिकांच्या व तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागे अहोरात्र खंबीरपणे उभे आहे। त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही, असे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। रायमुलकर साहेब म्हणाले की आम्ही सदैव मेहकर मतदारसंघातील जनतेच्या हितासाठीच काम केलं आहे। कुठेही भेदभाव न करता, जातीभेद न करता आलेल्या नागरिकांची वेळेवर कामे केली आहेत। मग तो विरोधक जरी आमच्याकडे आला तरी त्याचं काम करून देऊन त्याचे समाधान करण्याचेच सदैव आम्ही प्रयत्न केलेले आहे व यापुढेही करू। मायबाप जनतेने व आपल्या शिवसैनिकांनी खचून न जाता केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब हे आपल्या पाठीमागे उभे आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातही आपलेच महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे कोणाचेही काम थांबणार नाही। सर्वांनी एकजुटीने व यापुढे शिवसैनिकांनी तसेच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक संघ राहून यापुढे मजबूत अशी बांधणी करून येणाऱ्या सर्व निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असंही यावेळी रायमुलकर साहेब यांनी यावेळी सांगितलं। काय बोलणं झालं नाही, त्यांनी तब्येतीची चौकशी केली, मीही केली, एवढं त्याच्यात आमचं संभाषण झालं। तसं काही म्हणजे आता शेजारी येऊन बसल्यानंतर कुठलाही माणूस आता शेजारी बसल्यानंतर तो दोन शब्द बोलतो। आता शेवटचा प्रश्न घ्या, कामा मतदारसंघातील आणखी या 5 वर्षामध्ये कामासंदर्भात आणि आपल्याला एक जनता आमदार म्हणून या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षामध्ये पाहणार असं एका मतदारसंघामध्ये सर्वांच्या मनामध्ये आहे, अशावेळी तुम्ही जनतेला आता काय आवाहन करणार आणखी कामासंदर्भात? मी एकच आमच्या मायबाप जनतेला आवाहन करणार, कुठे हताश निराश न होता तुम्ही सर्वांनी म्हणजे एवढी मेहनत घेतली, एवढे परिश्रम निवडणुकीमध्ये घेतलेत, सर्वांनी झोकून देऊन या ठिकाणी काम केलंय आणि त्याच्यामध्ये निसटता विजय विरोधी आमदार या ठिकाणी मिळाला। म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हताश निराश नव्हता। मोठ्या ताकदीनं तुम्ही पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी, मलाही आशीर्वाद देण्यासाठी किंवा माझ्या पाठीमागं जसं समर्थपणे तुमच्या पाठीमागं मी उभं राहणार आहे, परंतु मलाही तुमची साथ या ठिकाणी लागणार आहे। म्हणून तुम्हाला सर्वांना एक माझी विनंती राहील, कुठल्याही कामाच्या विकास कामामध्ये आपल्या मतदारसंघामधील जसा मागचा फ्लो होता त्याच पद्धतीनं, नाहीतरी थोडाफार गती याच्यामध्ये शिंदे साहेब मुख्यमंत्री असल्यामुळं थोडं जास्त झुकतं आपल्याकडे होतं। म्हणून ते आता देवेंद्र भाऊ असले तरी शिंदे साहेब आहेत, देवेंद्र भाऊ आहेत आणि अजितदादा पवार साहेब आहेत, संबंधित विभागाचे मंत्री सुद्धा सोबत आहेत। म्हणून कामं करण्यामध्ये आपल्याला कुठलीच अडचण जाणार नाही। तुम्हाला ज्या ज्या भविष्यातल्या ज्या विकासात्मक तुमच्या गावासंदर्भातल्या असतील, तुमच्या परिसरासंदर्भातल्या असतील, मतदारसंघाच्या संदर्भातल्या असतील, त्या भविष्यामध्ये आपण निश्चित या सरकारच्या माध्यमातून कामं मंजूर करून आणणार आहे। आणि अशी उदाहरणं बरेच आहेत की तुम्ही पाहिलं असेल की शिंदखेडा मतदारसंघात माननीय खेडेकर साहेब पडल्यानंतरही बरेच कामं त्यांनी मंजूर करून आणली आणि तसे कामं होणार। म्हणून एक जनतेला मी आव्हान, माझी विनंती राहील, कुठल्याही गोष्टीला या पराजयाला खचून न जाता मोठ्या ताकदीने आपण उभा राहा। मोठ्या ताकदीनिशी मी तुमच्या माननीय नामदार प्रतापरावजी जाधव साहेब असतील, मी असेल, सरकार असेल, हे सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीमागे आहोत। आपण कुणावरती अन्याय आपल्याकडनं करायचा नाही आणि आपल्यावरती अन्याय होत असेल तर 1-2 वेळेस आपण त्या अन्यायाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न समोरच्याला करू। पण जाणून बुजून जर कोणी चुकीच्या पद्धतीनं काही करत असेल तर निश्चित सैनिक आहोत, बाळासाहेबांचे आणि शिंदे साहेबांचे सैनिक आपण आहोत, याची जाणीव समोरच्यांनी ठेवावी आणि तशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये कोणी अंगावरती आलं तर निश्चित आम्ही आमच्या पद्धतीने त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करू। पण सत्य परिस्थिती, केवळ दादागिरी आणि दादागिरी हा आमच्या रक्तात, तुम्हाला माहित असेल की या ठिकाणी 15 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना हा दादागिरीचा प्रश्न आला कुठं? आता याने
कुठेतरी यांनी चिमटा घ्यायचा ना त्याला प्रतिकार केला म्हणून त्याला दादागिरी म्हणायचं. तुम्ही चांगलं काम करा, तुमचं स्वागत राहील. आम्ही चांगलं करत असेल किंवा आम्ही काही आणत असेल तर त्याचे तुम्ही स्वागत केलं पाहिजे. राहू द्या गुन्ह्या गोविंदाने जसे अगोदर मतदारसंघात लोक राहत होते, विरोध जरी असला तरी तो आपल्याकडे आल्यानंतर त्याला मान सन्मान देणं, त्याचं काम ऐकून घेणं होत असेल तर त्याला सहकार्याचीच भूमिका ठेवून मी काम करण्याचा प्रयत्न केला. याच पद्धतीनं भविष्यामध्ये आपण काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कुणावर अन्याय करणं आपल्या स्वभावात नाही, कुणाही अन्याय होत असेल तोही खपून घेणं आमच्या स्वभावात नाही. म्हणून गुन्ह्या गोविंदानं चांगल्या पद्धतीनं आपल्याकडनं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्याकडनं कुणाला आपल्या कृत्यानं आपल्या एखाद्या निर्णयानं कोणाला त्रास होईल याची काळजी त्यांनीही घ्यावी, मीही घेण्याचा प्रयत्न करेल. आणि त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जी कामं येतील ते प्रामाणिकपणे जनहिताची कामं राबवण्याचं काम करू. एवढा माझा त्यांना मैत्रीचा सल्ला राहील. एवढी ते बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.